10-15 दिवस झाला तरी 55 लाख का काय लोक झाले तिथे राहणार असं म्हणते. मला काय माहित नाही कोणाकडे या द्यायला कुणाला माहित. आता 55 लाख राहायचे म्हणल्यावर मुंबईच्या बाहेरच राहायचं काम आहे. आता 100 टोक आणि सोडायला यायला 1.5 कोटीपेक्षा जास्त आहे. ज्याला इथं थांबायचं इथं काम आहे. कोण म्हणलं काय सोयी करा तिथं दगड सुद्धा नीट नाही असे येतो वाकडे तिकडे वेगळे दगड येतो. कोणत्याच देशात दगड नाही बाजू कोणाकडे गोल असते काही खरबड मरबड त्यांची अशी कसा टाका तुम्ही तरी तो दगड असाच उभा राहतो. कसं टाकता येणार नाही तुम्हाला त्याच्यावर. काही बघितलं नाही पण तसलं का बघायला मिळत नाही. आणखी वेगळंच आहे मध्ये जे बघायला नाही तेच दगड असे दगड कुठं दिसतं की खेकड्यासारखे वर धुऱ्या केलेले असे का दगड म्हणते होय त्याला. ते उचलून आणा इकडं तरी बसता येत नाही. त्याच्या खाली पावसात झोपायला बसावं किंवा आडोशाला बसावं तर बसता येत नाही. आपल्या तिकडे डोक्यापेक्षा मोठा दगड नसतं आडोशाला बसलं तरी पोच लागत. ते इकडे दगड जाऊन ते विषय होईल कसं तरी. प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी आता विचार करायची गरज आहे. तुम्ही मला इमानदार लागलात मी तुम्हाला इमानदार लागलो. मला इमानदारी सांगा 2 वर्ष झालं तुम्हाला साथ देत आहे. तुमचे मन खाली होईल असं एक पाऊल उचलला का आता बरं आणि पुढेही उचलणार नाही. फक्त मी डावं टाकत गेलो. मी डावं टाकत गेलो फक्त काही वेळ 4 पावलं मागे सरक पुढे सरक. माझ्या समाजाला 58 लाख नोंदी म्हणजे 3 करोड मराठ्यांना मी माझ्या पद्धतीनं डोकं लावून मिळून दिलं. आता उभं थोडं राहिले मोबाईल एक दांका आणला 100% मराठ्याला आरक्षण टेन्शनच नाही. कुकडं प्रमाणपत्र कडं उभा राहा पुढे उभा राहा. उभा राहा म्हणजे तिकडे नाही इकडे शिकायला त्याला नोकरीला नाही तर पळा आणि तिकडच त्यांचं असं पोट दुखा लागले तेव्हा बसून आम्हाला पुढे जागा आपल्या पोरामध्ये वड्यात आहे काय मग काय विचारतो पुढे जागा आहे तुला आम्हाला काय नाही तुला पुढे जागा आहे आमचं तुला टेकणं तू उलट टिकितो आमच्या बशी. या बारीने जातीला हरवून नाही द्यायचं. काही करून जिंकायचं. त्यांनी काहीतरी बातम्या का चॅनलच्या बांधवाच्या म्हणले मराठ्याला रोखायसाठी काय कोण षडयंत्र केलंय. पाहुणे 1 पोस्टर बसले 2-3 जण 1 तात्या 2 आप्पा. हो ना 2 तात्या 1 तात्या 2 आप्पा रातभर शेंगा आणतो एका मागा पुढं घालीत असते ना. दुसरं काय ते म्हणत असं राजेंद्र दादा तू हे पुढं ते म्हणत असे शिंदे साहेब तू हो पुढं तू म्हणत असेल तू तुपला होय पुढं आम्ही पुढं होत नाही मागं होत नाही तुपला उद्योग तू बघा. आता मुख्यमंत्री तू हे म्हणलं त्या लोकांवर ढकलायच नाही सवय. ते चालत जातं कोपरा नांदतो दुसऱ्याला. सगळ्या मराठ्याच्या नेत्याचं वाटलं करून टाकलं तिने तरी हे म्हणतात आमचा साहेब चांगला आहे तर घे मी त्याला घेऊन गचपाणी